नमस्कार मंडळी, मी आर्यन साईडला अंडे उकडत आहे. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. मी कढईमध्ये तेल गरम करून 2 कांदे टॅमॅटो चांगलं परतून घेऊन चांगले भाजणार आहे. त्यामध्येच सुके खोबरे घालून घेतलेले आहे बघा. मी थोडं ओलं खोबरं हे घातलेलं आहे बघा. आता मी चांगलं परतून घेते. चांगलं खोबरंही भाजलं की त्याच्यामध्येच काजू, मगजबी, फुटाणे डाळ आणि थोडे तीळ घालून ते भाजून घ्यायचे बघा. त्याच्यामध्येच मी आधी आलं आणि लसूणही घातलेलं आहे. आता आपले अंडेही उकडून झालेले आहेत बघा. मसालाही मी गार करत ठेवलेला आहे. आता ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे. त्यामध्ये आता मी अंडे डीप फ्राय करण्यासाठी त्याच्यामध्येच थोडं दही, चवीपुरते मीठ, हळद, मालवणी लाल तिखट आणि आपलं घरगुती तिखट असं घालून मी 5-10 मिनटं हे असंच मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहे. आता मी बघा 5-10 मिनटं हे असंच हलवून 5-10 मिनटं ठेवून देणार आहे. आता बघा आपले 5-10 मिनटं झालेले. आता मी कढईमध्ये तेलही चांगलं गरम केलेलं आहे. आता मी अंडेही त्यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकत आहे. आणि तेलामध्ये टाकल्यानंतर तेल उडू शकतं म्हणून मी प्लेट मारून तसंच आतल्या आत असं हलवून घेते. आता आपले अंडेही फ्राय झालेले आहेत. आता मी एका ताटामध्ये काढून घेते. त्याच्यातच हा मी मसाला बारीक केला होता तोही घालून चांगला मसाला भाजून घेते बघा. आता त्याच्यामध्येच आपलं मालवणी तिखट, आपलं घरगुती 1-2 चमचे तिखट घालायचं आहे. मालवणी थोडं तिखट कमीच घाला, कारण की जास्त तिखट असतं ते मालवणी तिखट. आता 5-10 मिनटं हलवून झाल्यानंतर मी चवीपुरतं मीठ आणि थोडी हळद घालून थोडं गरम पाणी घालून असंच मसाला भाजत ठेवणार आहे. साईडला मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे बघा. आता आपला मसालाही चांगला भाजला आहे. त्याच्यामध्येच मी आता गरम मसालाही माझा घरगुती आहे तो घालून घेते. आणि मी अंडे डीप फ्राय करण्यासाठी जे दही वापरलं होतं त्यातलं थोडं राहिलं होतं तेही त्याच्यामध्ये घालून घेते. आता बघा आपला मसालाही चांगला शिजलेला आहे. त्याच्यामध्येच मी आता अंडी घालून घेते आणि एक 5-10 मिनटं असं झाकण ठेवून त्यांना शिजवून घेते. आता थोड्या शेवटला आपण कसुरी मेथी ही थोडी घालून घेऊ वरून. माझ्याकडे कोथिंबीर संपली होती त्यामुळे मी कोथिंबीर ज्या वेळेस संपते त्यावेळी कसुरी मेथीचा वापर करते. आता असंच 5-10 मिनटं आता आपली मालवणी थाळी तयार झालेली आहे बघा. अंडा मसाला, मालवणी रस्सा, भात व भाकरी